वचनात लिहिलं योहान 3:16, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला की आपला नाश होऊ नये तर आम्हाला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमेन. आम्ही त्याच परमेश्वराची आज आम्ही स्तुती आराधना करूया आणि पहिला गीत गाऊया, तू अवर्णित आहे, तू सुंदर.
सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण जोरानं एमवाईप करता टाळ्या वाजवूया. खूप सुंदर त्यांनी प्रेज अँड वर्शिप केलेली आहे. खूप महान टॅलेंट परमेश्वराने त्यांच्यामध्ये देऊ केलेला आहे. त्यांच्याकरिता खूप जोरात टाळ्या वाजवूया आपण. थँक्यू व्हेरी मच. यू सेट अप द रिदम. सर्वप्रथम मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या या संजीवनाच्या सभेमध्ये देवाच्या वचनामधून बोलण्याकरिता त्याने मला पाचारण केलेलं आहे. देवाचे उपकार मानतो, देवाची स्तुती करीतो. परंतु लेट मी कन्फेस, जर माझं पुनरुज्जीवन झालेलं नाही, जर मी संजीवित झालेलो नाही, तर माझं या ठिकाणी येऊन प्रीचिंग करणं हे व्यर्थ आहे. आणि म्हणून पहिली मी माझी गरज व्यक्त करत आहे की मला पुनरुज्जीवित आणि संजीवित होण्याची ती गरज होती. मागील 3 महिन्यापासून हा विषय माझ्यापर्यंत देण्यात आलेला होता. अवेक, राईज अँड शाईन, हे तिन्ही वर्ब जर प्रॅक्टिकली माझ्या वैयक्तिक जीवनात नाही तर माझं या ठिकाणी प्रीचिंग करणं व्यर्थ आहे. आणि मी यावेळेस सन्माननीय रेव्हरंड शम्युएल जोगळेकर, कॉन्फरन्स सेक्रेटरी, मुंबई रिजनल कॉन्फरन्स इलेक्टेड, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट ऑफ कल्याण डिस्ट्रिक्ट आणि वर्णन मेमोरियल मेथोडिस्ट मराठी चर्च कल्याण या ठिकाणचे मुख्य पाळक, त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी हा विषय मला 3 महिन्यापूर्वी देऊ केलेला होता आणि त्यासाठी मला त्यांनी भरपूर वेळ देखील दिला की मी प्रथम स्वतःला त्याकरिता तयार करावं. त्याबद्दल खरोखर त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि देवाच्या या महान पारंपरिक मंडळीमध्ये, 109 वर्षाची परंपरा असलेल्या मंडळीमध्ये देवाच्या वचनाची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. त्यासोबतच डॉक्टर सोनाली यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. कारण त्याही आमच्यासोबत कंटेम्पररी लेनार्ड थिओलॉजिकल कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो. सोबतच रेव्हरंड स्वप्नील निर्मळ, ॲसोसिएट पाळक, वर्णन मेमोरियल मेथोडिस्ट चर्च मराठी चर्च, यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. पासेट कमिटी, पासेट कॉन्फरन्सचे सर्व सन्माननीय सभासद ज्यांनी माझ्या नावाला या ठिकाणी संमती दिली आणि मजसारख्या एखाद्या निरुपयोगी दासाला देवाच्या वचनाची सेवा करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली, याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे. यावेळेस विशेष रीतीने मी सुवार्ता प्रसार कमिटीचे चेअरमन मिस्टर सॅमसन गॉडविन यांचे देखील आभार मानतो. कारण तो जो कॉल स्वर्गातून आला तो पहिला तिकडे आला. ते पाचारण तिथे आलं, तिथून ते पासेट कमिटीकडे आलं, पासेट कमिटीकडून चेअरमनकडे आलं, त्यांच्याकडून ते माझ्यापर्यंत आलं. आणि अशा प्रकारे आजचा हा संजीवनाच्या सभेचा महायज्ञ आम्ही सेनाधीश परमेश्वराला अर्पण करत आहोत. आणि त्यामध्ये आम्ही सर्वच आमचा जीव, आत्मा, प्राण हा समर्पित करणार आहोत. योहान 3:27 मध्ये बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काही मिळू शकत नाही. आणि या पवित्र वचनानुसार प्रभूच्या वचनाची सेवा या संजीवनाच्या सभांमध्ये करण्याची संधी मला ती स्वर्गातूनच मिळालेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. त्याबद्दल मी येशूचे खूप मनापासून आभार मानत आहे. आणि त्याच्या दयेमुळे आणि कृपेमुळेच मी या ठिकाणी उभा आहे.
वास्तविक पाहता या ठिकाणी येणं माझ्यासाठी थोडंसं अवघड होतं, कारण बरेच कार्यक्रम इतके शेड्यूल झालेले होते, खूप टाईट शेड्यूल होतं. आणि अचानक आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग देखील आहे, ते 29 तारखेला आहे. त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शाळेमध्ये पॅरेंट्स गेट्स उपस्थित राहणार आहेत, त्यांची सर्व तयारी करायची आहे. तो एकच आठवड्याचा कालावधी आहे. आणि अशा इथे येणं मला शक्य होईल की नाही हा खूप मोठा माझ्यासमोर प्रश्न होता. परंतु देवाने सर्व मार्ग मोकळे केले आणि सन्माननीय बिशप डॉक्टर न्यूटन परमार यांनी देखील परवानगी दिली. याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार मानत आहे. जॉर्ज मुलर सेज, The word of God is our only standard. The word of God is our only standard. And the Holy Spirit is our only teacher. या दोनच गोष्टी आमच्या जीवनाकरिता 21व्या शतकामध्ये जीवन जगत असताना खूप महत्त्वाच्या आहेत. आणि पवित्र आत्मा आम्हाला प्रभूने शिकवलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देतो, यासाठी की आम्ही त्या वचनांवरती, त्या शुभवर्तमानांप्रमाणे जीवन आम्ही जगावं. आणि या संजीवनाच्या सभांच्या संदेशाची तयारी करण्याकरिता पवित्र आत्म्याने मला मार्गदर्शन केलं, त्याबद्दलही मी पवित्र आत्म्याचे मनापासून धन्यवाद करतो आणि आभार मानत आहे. संत पाऊल आम्हाला सांगतात की तुम्ही सर्वजण जिवंत देवाची इमारत आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. आणि तुम्हा सर्वांमध्ये आज त्या देवाच्या आत्म्याची उपस्थिती मी पाहत आहे. आणि जे सर्व या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालेले आहात ते सहज आलेले नाही आहात. देवाचा आत्मा आणि देवाच्या वचनाची ओढ आणि पवित्र मंदिराचा आवेश तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेला आहे. आणि तुम्हामध्ये असलेल्या देवाला आणि देवाच्या आत्म्याला देखील मी मनापासून नमन करतो आणि तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आजच्या या संजीवनाच्या सभेमध्ये देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या नावामध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. प्रभू करो, देवाच्या या पवित्र वचनाच्या द्वारे, येशूच्या उपस्थितीने आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हा प्रत्येकाचं तो पुनरुज्जीवन करो. आणि या 2 दिवसानंतर आम्ही 110व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. ते 110वं वर्ष आम्हा सर्वांकरिता आणि मंडळीकरिता आणि विशेष रीतीने या कल्याणकरिता एक पुनरुत्थानाचं आणि पुनरुज्जीवनाचं ते वर्ष ठरो, हीच प्रभूचरणी मी प्रार्थना करत आहे. या संजीवनाच्या सभांमध्ये मला 3 दिवस बोलायचं आहे. तर आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये मी होशे संदेशाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 2ऱ्या वचनावरती मी बोलेन. आणि रविवारच्या दिवशी मी पौलाचं इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 14व्या वचनावरती मी बोलणार आहे. आणि आजच्या मननाकरिता होशे 6:2 या वचनाच्या आधारे जे संजीवनाच्या सभाचं घोषवाक्य आहे, अवेक, राईज अँड शाईन. मी सुरुवातीलाच आपणाला सांगितलं, जॉर्ज मुलर सेज द वर्ड ऑफ गॉड इज ओनली अवर स्टँडर्ड. आणि त्याचद्वारे या ही जी 3 क्रियापदं आहेत ती आमच्या जीवनामध्ये जेव्हा पूर्णतया जातात त्यावेळेस आम्ही आमच्या सार्वकालिकतेकडे प्रस्थान करत असतो. होशे संदेशाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 2रं वचन. आम्हाला सर्वांकडे पवित्र शास्त्र आहे, आपण ते काढूया. एकत्रित मिळून ते मोठ्याने वचन आम्ही वाचणार आहोत. होशे याचा 6वा अध्याय 2रं वचन मिळालं सर्वांना? आपण वाचायला सुरुवात करूया. तो 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील, 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. अजून एकदा आपण वाचूया. तो 2 दिवसात आमचं पुनरुज्जीवन करील, 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू.
या आमच्या गृहीत कल्पना नव्हेत, हा आमचा विश्वास आहे. आणि त्याच विश्वासाने आम्ही हे वचन वाचलेलं आहे. अवेक, राईज अँड शाईन. अवेक इज अ वर्ब. आम्हाला ते कृती करायला सांगत आहे. आणि अवेक या क्रियापदाचा मराठी अनुवाद झोपेतून जाग होणं, झोपेतून जाग करणं, झोपेतून उठवणं, सावध होणं, जागृत करणं, डोळे उघडणं. आणि होशे संदेशाचं पुस्तक 6वा अध्याय 2ऱ्या वचनाच्या अनुसार पुनरुज्जीवित होणं आणि पुनरुज्जीवित करणं. राईज इज ऑल्सो अ वर्ब. तेही आज आम्हाला कृती करायला भाग पाडत आहे. आणि राईज या क्रियापदाचा अर्थ अंथरुणावरून उठणं, झोपेतून उठणं, उठून उभे राहणं, शारीरिक हालचाल करणं. आणि होशे संदेशाचं पुस्तक याचा 2रा अध्याय या वचनाच्या संदर्भात पुनरुत्थित होणं. राईज या क्रियापदाचा पास्ट पार्टिसिपल टेन्स रिझन, बरोबर, एम आय राईट? आणि पुनरुत्थान रविवारी किंवा ईस्टर संडेच्या दिवशी आम्ही घोषणा देतो, क्राइस्ट इज रिझन इंडीड, क्राइस्ट इज. या घोषणा आम्ही देत असतो. आता त्या घोषणेचा भाग आम्हाला बनायचा आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, ही घोषणा आम्ही देतो. आता ती घोषणेचा आम्हाला भाग व्हायचा आहे. तोच पुनरुत्थित येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला पुनरुत्थित करणारा देव आहे. त्याला आज आम्हाला शरण जायचं आहे. शाईन, इट इज ऑल्सो वर्ब. तेही आम्हाला कृती करायला सांगत आहे. आणि शाईन या क्रियापदाचा मराठी अनुवाद प्रकाशनं, चमाकणं, प्रकाश देणं, इतरांना प्रकाशित करणं आणि तजेलेदार असणं. आणि ही सर्व तिन्ही क्रियापद जिवंतपणाची लक्षणं आहेत. होशे 6:2 या वचनाच्या संदर्भामध्ये शाईन या शब्दाचा अर्थ प्रभू समोर जिवंत असणं. प्रभू समोर जिवंत असणं याचा अर्थ की त्याला पुन्हा मरणाचा अनुभव कधी न येणं. आणि या तिन्ही क्रियापदांच्या कृती जेव्हा आम्ही मानव करतो तेव्हा त्या आमच्या कृती आम्हाला सार्वकालिकतेकडे घेऊन जातात, जे आमचं डेस्टिनेशन आहे, जिथपर्यंत आम्हाला प्रस्थान करायचं आहे. आणि येशू ख्रिस्ताने आम्हाकरिता तो मार्ग आखून दिलेला आहे. त्या मार्गावरून आम्हाला चालायचं आहे. आता हे घोषवाक्य जर आम्हाला हे होशे संदेशाच्या पुस्तकाच्या संदर्भातून आम्हाला जर समजून घ्यायचं आहे तर आम्हाला होशे संदेशाच्या पुस्तकाचा संदर्भ माहिती करून घेणं खूप जरुरीचं आहे. याकोबाचे 12 वंश आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या 12 वंशाची कनान देशामध्ये वाटणी करण्यात आली. प्रत्येकाला तो एक एक प्रदेश वाटून देण्यात आलेला होता. ख्रिस्त जन्मापूर्वी 922 वर्ष ते ख्रिस्त जन्मापूर्वी 722 वर्ष एकात्मिक संयुक्तिक राष्ट्र म्हणून इस्रायल हे अस्तित्वात होतं. परंतु दावीद पुत्र शल्मोन राजाच्या मृत्यूनंतर शल्मोनाचा पुत्र रहाबाम या राजाच्या कारकिर्दीमध्ये हे राज्य विभागलं. त्यांच्या एकात्मिकतेचा भंग झाला आणि उत्तर राज्याची स्थापना करण्यात आली, ज्याची राजधानी सामरिया होती. शम्रोन ज्याला मराठीमध्ये म्हटलं जात होतं. आणि एकात्मिक संयुक्तिक राष्ट्र संपुष्टात आलं. जेव्हा या उत्तर राज्याची स्थापना झाली तेव्हा ते उत्तर राज्य यामध्ये राजकीय अस्थिरता, राजकीय वंश
अनेक प्रमाणामध्ये वाढत गेले आणि या सर्व कारणांमुळे इस्रायल लोकांमध्ये मूर्तीपूजा प्रचंड प्रमाणावरती पसरत गेली. यरुशलेम येथील जे शलोमोन राजाने बांधलेलं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये उपासना करण्याकरिता किंवा परमेश्वराने नेमून दिलेले सण साजरे करण्याकरिता यरुशलेममध्ये जाणं हे बंधनकारक होतं. परंतु इस्रायल लोकांनी स्वतःकरिता शमरोनामध्ये एक वेगळं मंदिर निर्माण केलेलं होतं आणि अशा प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मूर्तीपूजा त्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पसरत चाललेली होती. आणि अशाच वेळेस ख्रिस्त जन्मापूर्वी 8व्या शतकामध्ये बैरीचा पुत्र होशे संदेष्टा याला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. इस्रायलाचा राजा यराबाम द्वितीय याच्या कारकिर्दीमध्ये हा संदेष्टा उदयास आला. इस्रायलाचा द्वितीय राजा यराबाम याच्या कारकिर्दीमध्ये राजकीय सुबकता होती, आर्थिक सुबकता होती, राजकीय स्थैर्य होतं आणि या सर्व गोष्टींमुळे, या समृद्धीमुळे, या स्थैर्यामुळेच सामाजिक विषमता देखील वाढत चाललेली होती. भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणावरती वाढत चाललेला होता. धार्मिकतेचा त्याग प्रचंडपणावरती लोक करत होते, कारण सर्व प्रकारे सुबकता त्या ठिकाणी होती. राजकीय स्थैर्य मिळत गेलेलं होतं. प्रचंड प्रमाणावरती असमानता समाजामध्ये वाढत चाललेली होती. श्रीमंत गरीब, उच्च नीच असा भेदभाव त्या ठिकाणी वाढत चाललेला होता. आणि इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या देवाला सोडून हे इस्रायल लोक मूर्तीपूजेकडे पूर्णपणे वळालेले होते. आणि त्यामुळे देवानं आणि आय रिपीट थर्ड टाइम, त्यामुळे देवानं अश्शूराच्या राजाचा वापर करून देवाचा न्यायदंड इस्रायलावर येणार याची भविष्यवाणी होशे संदेष्टाच्याद्वारे केलेली होती. शलोमोन राजाच्या मृत्यूनंतर हे जे उत्तरेकडील राज्य होतं त्या राज्याला एक तर इस्रायल नाही तर एफ्राईमाचं राज्य असं संबोधलं जात होतं. दक्षिणेकडील राज्याला यहुदा राज्य संबोधलं जात होतं. आणि होशे संदेशाने यहुदा आणि इस्रायल, एफ्राईम या सर्व राज्यांसंबंधाने ती भविष्यवाणी केलेली आहे. आणि उत्तरेकडील जे राज्य होते त्या राज्यांचा नाश करण्याकरिता देव अश्शूराच्या राजांचा वापर करणार आहे आणि इस्रायलांना त्यांच्याच राज्यामधून तो काढून देणार आहे. ज्या कनान देशामध्ये 40 वर्षाच्या अरण्यातील प्रवासानंतर 450 वर्षाच्या गुलामगिरीनंतर परमेश्वरानं त्यांना त्या कनान देशामध्ये नेलेलं होतं, त्याच कनान देशामधून त्यांना हद्द पार करण्यात येईल अशी भविष्यवाणी होशे संदेशाने केलेली होती, जी ख्रिस्त जन्माच्या पूर्वी 722 वर्षामध्ये पूर्ण झालेली आम्हाला पाहायला मिळते. इस्रायल लोकांच्या त्या धार्मिक आणि नैतिक अपयशांच्या अनेक गोष्टी होशे संदेशाच्या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये इतर देवांच्या नादी लागणं, मूर्तीपूजा करणं, गरिबांवरील अन्याय वाढत चाललेले होते इत्यादी गोष्टींना समाविष्ट करत असताना होशे संदेष्टा इस्रायल घराण्याला, इस्रायलाच्या राजघराण्याला, इस्रायलाच्या याजक घराण्यांचा तो निषेध करत होता. होशे इस्रायलाच्या आध्यात्मिक बेईमानपणाचा निषेध करत असताना तर तो आपल्या बेईमान पत्नीचं उदाहरण देत आहे, जिचं नाव गोमर आहे. इस्रायलाच्या त्या आध्यात्मिक बेईमानपणाचा निषेध करत असताना तिची तुलना त्याची स्वतःची जी बेईमान पत्नी होती तिच्याशी तो करत आहे. आणि असाच अमंगळ प्रकार 21व्या शतकामधील ख्रिस्त समाजातील काही लोकांकडून, काही देवाच्या सेवकांकडून होत आहे. आजही तेच सत्य आहे प्रियांनो. ख्रिस्त जन्मापूर्वीच्या 922 वर्षाच्या गोष्टी, ख्रिस्त जन्मापूर्वी 722 वर्षापूर्वीच्या गोष्टी आजही घडत आहेत. परमेश्वराला प्रिय असलेले त्याचं पवित्र स्थान, परमपवित्र स्थान, ज्यामधून देवाचे संदेश आणि देवाचे वचन आणि देवाच्या योजना, देवाचे दृष्टांत लोकांसमोर येतात, तेच तर आजकाल भ्रष्ट केलं जात आहे. देवाची मंडळी, जिला देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या रक्तानं खंडून विकत घेतलेलं होतं, देवाची मंडळी जिला त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या द्वारे सर्व प्रकारच्या पापाच्या बंधनातून मुक्त केलेलं होतं, ती मंडळी आता देवाला सोडून
मूर्तीपूजेच्या मागे लागलेली आहे. स्वतःच्या स्वार्थाकरिता ती जीवन जगत आहेत. ज्या मंडळीला पवित्र आत्म्याचा आणि अग्नीचा बाप्तिस्मा देऊन शुद्ध करण्यात आलेलं होतं, जी त्या वराची वधू होती, जी त्या वराची सहचारणी होती, ती त्याची कराराची पत्नी, ती त्याची मंडळी, 21व्या शतकातील त्याची मंडळी त्याच्यासोबत विश्वासघातानं वागत आहे, त्याच्यासोबत बेईमानपणा करत आहे. आणि त्यामुळेच जार कर्म, अशुद्धपणा, कामतूरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, राग, तट, फुटी, पक्षभेद अशा असंख्य गोष्टी आजही आम्हाला तितक्याच ताज्या वाटतात जितक्या त्या ख्रिस्त जन्मापूर्वी 922व्या शतकामध्ये होत्या. डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची पुशारकी, दारूबाजी, रंगेलपणा, व्यसनांच्या अधीन जाणं, देवाच्या पवित्र मंदिराकडे परत न वळणं, अशा असंख्य गोष्टी आजही आहेत. तरी देखील देव आपल्या कराराच्या लोकांवरती प्रीती करतो. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांवरती तो प्रीती करतो. आणि त्याच्या प्रीतीच्या नातेसंबंधाच्या प्रती देव आपल्या विश्वासू लोकांचा न्याय करतो. असं असलं तरी त्याचा न्याय त्याच्या प्रीतीमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आमचा देव आमचा जरी न्याय करतो तरी तो न्याय त्याच्या प्रीतीमध्येच आम्हाला पाहायला मिळतो. कारण आमचा देव प्रीती आहे. आणि देवाच्या प्रीतीमध्ये देवाच्या लोकांचं पुनरुज्जीवन आहे. देवाच्या प्रीतीमध्ये देवाच्या लोकांचं पुनरुत्थान आहे. देवाच्या प्रीतीमध्ये देवाचे लोक देवासमोर सर्व काळ जिवंत राहण्याची एक चिरकाल फार मोठी आशा आहे. प्रियांनो, तीच प्रीती आम्हाला सावरून धरते. होशे संदेशाने आपल्या पुस्तकामध्ये नमूद केलेली इस्रायलांची परिस्थिती अतिशय भयानक आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मूर्तीपूजा वाढलेली होती. शमूएल संदेशाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, हट्ट हा मूर्तीपूजे समान आहे. हट्ट हा ॲटिट्यूड आहे. तो हृदयामधून, अंतःकरणामधून तो बाहेर पडत असतो, विचारांमधून तो निघत असतो. त्याला मूर्तीपूजा असं शमूएल संदेशाच्या पुस्तकामध्ये गणण्यात आलेलं आहे. आणि अशाच प्रकारची मूर्तीपूजा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. त्या काळामध्ये अशुराच्या राजाचा वापर देवाने केला आणि आपला न्यायदंड इस्रायलाला प्रगट केला. आणि म्हणून इस्रायलाकरिता, उत्तरेकडील राजांकरिता, यहुदा राष्ट्राकरिता अशुराचा राजा ही एक धोक्याची सूचना होती. अशुराच्या राजाकडून त्यांना धोका होता. आणि अशा परिस्थितीमध्ये होशे संदेशाला देवाचं वचन प्राप्त झालेलं आहे. होशे संदेशाचं पुस्तक याचा 5वा अध्याय वचन 15 ते 10वा अध्याय वचन 15 या वचनांमध्ये या वर्षीच्या ज्या संजीवनाच्या सभा आहेत त्या सभांच्या मुख्य विषयाचा, लिखाणाचा आम्हाला संदर्भ पाहायला मिळतो. हे जर दुसरं वचन आम्हाला समजून घ्यायचं आहे तर 5व्या अध्यायाच्या 15व्या वचनापासून आम्हाला वाचन करायला सुरुवात करायला हवी. इस्रायलास त्यांच्या बेईमानपणाबद्दल देव शिक्षा करणार आहे याची भविष्यवाणी होशे संदेशाने केलेली होती. परंतु त्या शिक्षेचे लाभार्थी कोण होते? फक्त सर्वसामान्य जनता नव्हती. त्या शिक्षेचे लाभार्थी इस्रायल लोकांचे याजक, इस्रायलांचं राजघराणं, इस्रायलांचे राजवंश आणि त्यानंतर इस्रायलातील सर्वसामान्य फितूर आणि बेईमान लोक जे आपल्या आध्यात्मिक पतनामध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये पूर्णपणे बुडून गेलेले होते, ते त्या शिक्षेचे लाभार्थी होते. आणि मग त्या होशे संदेशाने ती भविष्यवाणी केलेली आहे. ती भविष्यवाणी आमच्या कानामध्ये जर गुंजत असेल ना प्रियांनो, तर आम्हाला देखील ती धोक्याची सूचना आहे की कुणीतरी असाच एक अशुराचा राजा आमच्यासाठी देखील न्यायदंड घेऊन येऊ शकतो. कदाचित तो आलाही असेल.
आणि तो सर्वांना शासन करणार, अशी भविष्यवाणी होशे संदेशाने केलेली होती. अशीच काही परिस्थिती प्रियानो भारत देशामध्ये आम्हाला पाहायला मिळते. भारत देशाकडील उत्तरेकडील राज्य तुम्ही पहा. भारत देशातील नॉर्थ ईस्ट आपल्याला चांगल्या रीतीने माहिती आहे. मणिपूर राज्याची स्थिती काय होती. उत्तरेकडील राज्य घ्या, उत्तर प्रदेश घ्या, मध्य प्रदेश घ्या, झारखंड घ्या, प्रत्येक ठिकाणी ख्रिस्ती मंडळांचा छळ होतोय. घराघरांमध्ये असलेले प्रार्थना मंडळ्या ज्या आहेत, छोट्या छोट्या मंडळ्या, जर प्रेषितांची कृत्ये जर आम्ही वाचली तर अशा छोट्या मंडळांमधून मोठ्या मंडळांचा उदय झाला. त्या छोट्या मंडळांवरती हल्ले होत आहेत, देवाच्या सेवकांवरती हल्ले होत आहेत. आणि ते सर्व जे हल्ले करणारे लोक आहेत त्यांना राजकीय आश्रय देखील मिळत आहे. हे आजचं भारत देशातलं सत्य आहे. आम्ही ते नाकारू शकत नाही. जर आम्हापर्यंत ते आलेलं नाही याचा अर्थ आम्ही त्यापासून सुटले जाणार आहोत, असा जर आमच्या मनामध्ये विचार असेल तर प्रियानो तो आमची फार मोठी चूक आणि भूल आहे. कारण राज्यकर्ते नवीन नवीन कायदे तयार करून देवाच्या कराराच्या लोकांचा छळ करत आहेत. आणि त्यामुळे आता आम्हाला असं वाटू लागलेलं आहे, होशे संदेशाच्या काळामध्ये जशा प्रकारे अश्शूराच्या राजाचा वापर करण्यात आलेला होता देवाचा न्यायदंड प्रगट करण्याकरिता, अशाच प्रकारे भारत देशातील ख्रिस्ती लोकांची स्थिती आहे काय, की देवाचा न्यायदंड प्रगट करण्याकरिता असे राजकीय नेते आम्हाकरिता मिळत आहेत. ती भविष्यवाणी भारतातील ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसंबंधाने पूर्ण होत आहे का? होशे संदेशाने इस्रायलच्या त्या उत्तरेकडील राज्यातील लोकांना, अविश्वासू लोकांना देवाकडे परत फिरण्याचं आव्हान केलं. ज्या देवानं तुमच्यावरती अश्शूराच्या राजाचा वापर करून न्यायदंड पाठवला तोच देव तुम्हाला पुन्हा एकदा बरं करणार आहे. जरी त्याने तुमचा न्याय केला तरी तो तुम्हाला बरं करणार आहे. त्याने तुम्हाला घाय केलेला आहे तरी तो तुम्हाला पट्टी बांधणार आहे, तुम्हाला बरं करणार आहे. अशी देखील भविष्यवाणी होशे संदेशाने केलेली आहे. आणि हे वचन 2 दिवसाच्या दुःख सहनानंतर अति जलद पुनरुत्थानाची आशा विश्वासू लोकांना देत आहे. 3ऱ्या दिवशी तो तुमचं पुनरुत्थान होईल. 3ऱ्या दिवशी तुम्ही उठविले जाल. आणि 3ऱ्या दिवशीचं जे पुनरुत्थान असेल ते सदा सर्व काळासाठी परमेश्वरासमोर जो जिवंत देव आहे, जो जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्यासोबत त्या सार्वकालिक डेस्टिनेशनमध्ये तुम्ही असाल. अशी भविष्यवाणी होशे संदेशा इस्रायलासाठी करत आहे. तीच भविष्यवाणी आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी होऊ शकत नाही का? आमच्यासाठी देखील तेच डेस्टिनेशन आहे. आमच्या सेनाधीश परमेश्वराने कधी पक्षभेद केलेला नाही. इस्रायलासाठी एक वेगळं स्थान आणि आम्हाकरिता वेगळं स्थान असं कधीच नाही. उलट आम्ही केलेल्या पापांमुळे आमच्या कपाळी येणाऱ्या भोगापासून आम्हाला मुक्त करण्याकरिता त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठविला, यासाठी की जिथं तो आम्हाकरिता जागा तयार करत आहे तिथली जागा तुम्हाला आणि मला मिळावी. त्या सार्वकालिक डेस्टिनेशनमध्ये तुम्ही आणि मी जावं. त्या देवासमोर आम्ही सदा सर्व काळ जिवंत असावं. आणि हीच भविष्यवाणी शेवटी नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये पूर्ण झालेली आम्ही पाहतो. आणि केवळ इस्रायल लोकांच्या भविष्यातील अपेक्षित पुनरुत्थानाची आशा या भविष्यवाणीमध्ये आम्हाला दिसत नाही, तर अखिल मानव जातीच्या पुनरुत्थानाची ती आशा आम्हाला या होशे संदेशाच्या या 6व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये पाहायला मिळत आहे. आणि अखिल मानव जातीच्या उद्धाराकरिता, पुनरुत्थानाकरिता देवाने त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठविला. येशूचं पुनरुत्थान झालं आणि येशूने आम्हाला त्याच्या पुनरुत्थानामध्ये देखील सहभागी करून घेतलं. आणि म्हणून आम्हाला देखील त्या पुनरुत्थानाची आशा आहे. पुनरुत्थान सर्वांचं आहे, परंतु कोणत्या पुनरुत्थानासाठी आम्ही उठवले जाणार आहोत हा मात्र प्रश्न आहे. सार्वकालिक जीवनाचं एक पुनरुत्थान आहे आणि सार्वकालिक नरकाचं पुनरुत्थान आहे, ज्याबाबत मी उद्या बोलणार आहे. आज आमचं ते पुनरुत्थान कोणत्यासाठी होणार आहे याचा आम्ही विचार करायला हवा. आता जेव्हा होशे संदेशाने इस्रायलच्या बाबत ही भविष्यवाणी केली तेव्हा इस्रायलानं काय केलं?
6व्या अध्यायाची जी टायटल आहे त्या टायटलमध्येच लिहिलेलं आहे की इस्रायलाच्या पश्चातापाचा खोटेपणा. ही भविष्यवाणी ऐकताच इस्रायलानं पश्चातापाचा खोटेपणा केला. इस्रायल लोकांचा अनुभव होता की आम्ही देवाच्या कराराचे लोक आहोत. देवाने आमच्या पूर्वजांसोबत करार केलेला आहे. अब्रामासोबत, इसाकासोबत, याकोबासोबत तो करार केलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही देखील त्या अब्रामाचे, इसाकाचे, याकोबाचे संतान असल्या कारणानं परंपरेने तो करार आम्हापर्यंत चालत आलेला आहे. इस्रायलाच्या स्तवनात वसणारा तो देव आहे. आणि म्हणून इस्रायलांना त्याचा अनुभव होता की देवाविरुद्धच्या बेईमानीबद्दल जर आम्ही पश्चाताप करून पुन्हा देवाकडे वळलो तर तो देव आम्हाला बरं करणार आहे. हा अनुभव त्यांना अनेक वर्षांपासूनचा होता. अगदी मिस्र देशाच्या गुलामगिरीतून बाहेर निघाल्यापासूनचा तो अनुभव त्यांच्याकडे होता. कारण आमचा देव आमच्या पातकांच्या मानानं आमचं पारिपत्य करत नाही, आमच्या दुष्कृत्यांच्या मानानं तो आम्हाला प्रतिफळ देत नाही याची खात्री त्यांना होती. उलट पाप केल्याने कपाळ येणाऱ्या भोगापासून मुक्त करण्याकरिता वेगवेगळ्या युगामध्ये त्यांनी आमच्याकरिता संदेश पाठवलेले आहेत. हाही अनुभव त्यांच्याकडे होता. आणि म्हणून वारंवार पश्चातापाचा खोटेपणा इस्रायल लोकांमध्ये आम्हाला इतिहासामध्ये पाहायला मिळतो. असाच काही खोटेपणा, पश्चातापाचा खोटेपणा ख्रिस्ती मंडळांमधून देखील आम्हाला पाहायला मिळतो. आपल्या स्वतःच्या काही गोष्टी साधून घेण्याकरिता आम्ही देखील अशाच प्रकारचा पश्चातापाचा खोटेपणा करत आहोत. परंतु प्रियांनो, होशे संदेशाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 1ल्या वचनामध्ये इस्रायल आणि यहुदा राष्ट्रांचा आक्रोश ज्यावेळेस आम्ही वाचतो, ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यामधून आम्हाला त्यांच्या अतिशय दुःखाची आणि दुर्दशेची परिस्थिती जाणवते. त्या किती यातनांमधून तो सर्व राष्ट्र चाललेला आहे याचा अनुभव आम्हाला त्यामधून येतो. त्यांची विपत्ती, त्यांचं दुर्दैव काय आहे त्यामधून ते आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून 6व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये आता ते जाहीरपणे बोलत आहेत. काय बोलत आहेत? चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ. सामूहिकरित्या ते कबूल करत आहेत. हे वैयक्तिक किंवा इंडिव्हिज्युअल नाही आहे, ते सामूहिक आहे, कॉर्पोरेट आहे. एकत्रित मिळून ते म्हणत आहेत चला. ते एकमेकांना प्रोत्साहित करत आहेत. जर एखादा मागे चुकून राहिलेला आहे त्याचीही ते आठवण करत आहेत. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ. आणि हा उद्गार केवळ त्यांच्या मुखातूनच नाही तर त्यांच्या अंतःकरणामधून केव्हा निघालेला आहे? का त्यांना हे बोलावं लागलं? का त्यांना एकमेकांना प्रोत्साहित करावं लागलं? का ते कॉर्पोरेटली विचार करू लागले की चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ? जेव्हा परमेश्वर देव म्हणालेला आहे 2ऱ्या वचनामध्ये, तेव्हा परमेश्वर देव बोललेला आहे 5व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये की मी आपल्या स्थानी निघून जाईन. इस्रायलाच्या स्तवनात वसणारा देव निर्णय करत आहे. देव स्वतः तो निर्णय करत आहे की मी आपल्या स्थानी जाऊन राहीन. आणि परमेश्वरानं घेतलेला तो निर्णय इस्रायल आणि यहुदा राष्ट्राच्या त्या आक्रोशाला प्रेरणा देणारा असा ठरला. आणि म्हणूनच तो निर्णय जेव्हा त्यांच्या कानी संदेशाच्या द्वारे आला तेव्हा ते म्हणत आहेत चला आपण परमेश्वराकडे परत जाऊया. अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव, जो इस्रायलाच्या स्तवनात वसणारा देव होता, त्याने इस्रायलाच्या आणि यहुदा राष्ट्राच्या संबंधाने हा निर्णय घेतला की मी आता या लोकांमध्ये राहणार नाही. मी माझ्या निवासस्थानी परत निघून जाईन. निवास मंडपाच्या द्वारे, कोशाच्या द्वारे ज्या देवाची वस्ती त्यांच्यामध्ये नित्य होती त्या देवाने स्वतः निर्णय घेतला की मी माझ्या स्थानी पुन्हा निघून जाईल. कसं वाटतं ते ऐकायला? जो देव आम्हामध्ये सतत राहतो, ज्या देवानं 40 वर्ष अरण्यामध्ये आमचं पालन पोषण केलं, ज्या देवानं आमच्या भाकरी संपल्यानंतर आम्हाला स्वर्गातला मान्ना खायला दिला, ज्या देवानं आम्ही मांस खायला मागितलं तर ते पक्षी आमच्या दाराजवळ आणून दिले,
तो देव आमच्यामध्ये राहत असलेला देवाचा निर्णय करत आहे की मी यांना सोडून माझ्या ज्या स्थानी परत निघून जाणार आहे. आज जर तोच देव आम्हाला असं बोलला तर आमची काय स्थिती होईल? आज तो देव म्हणाला की ज्या मंडळीच्या स्तुती स्तवनामध्ये मी बसत आहे त्या मंडळीची वागणूक 6 दिवसामध्ये जी पाहतो ते पाहून मी माझ्या स्थानी निघून जाईन, त्यावेळेस आमची स्थिती काय होईल प्रियांनो? आता इस्रायल आणि यहुदा हे दोन्ही राष्ट्र एकमेकांना प्रोत्साहित करत म्हणत आहेत, चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ. हिब्रू शब्द शिव याचा मराठी अनुवाद परत येणं असा आहे, पण हाच एकमेव असा शब्द आहे की जो इस्रायल आणि यहुदा या राष्ट्रांच्या परत येण्यासंबंधानं, आणि जेव्हा ते लोक परमेश्वराकडे परत येत आहेत तेव्हा परमेश्वरही जेव्हा लोकांकडे परत येत आहे त्या परत येण्यासंबंधाने एकच शब्द वापरलेला आहे. म्हणजे त्या एकाच शब्दामध्ये ते प्रतिबिंब आम्हाला पाहायला मिळतं. देवाचंही आपल्या लोकांकडे परत येणं आणि लोकांचंही पुन्हा आपल्या देवाकडे परत येणं. यापूर्वी इस्रायल आणि यहुदा या राष्ट्रांकडे पाहिलं तर असं आत्मविश्वासानं कधीही म्हटलं जाऊ शकत नव्हतं की त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं देवासोबतचं ऐक्य आहे म्हणून. कधीच असं आम्हाला इतिहासामध्ये पाहायला मिळत नाही. इस्रायल आणि यहुदा ही दोन्ही राष्ट्र एका उधळ्या पुत्राप्रमाणे स्वच्छंदी असं जीवन जगत होते आणि त्यामुळे ते तीव्र दुःखामध्ये जीवन जगत होते. आता त्यांनी परमेश्वराकडे परत येण्याचा निर्णय केला आणि म्हणून त्यांच्या मुखातून तो उद्गार निघाला, त्यांच्या अंतःकरणापासून तो उद्गार निघाला की चला आपण आता परमेश्वराकडे परत जाऊ. कारण त्यांनी हे पाहिलं की त्यांच्या समोर आता दुसरा पर्याय उपलब्धच नाही. हेच खरं ख्रिस्ती लोकांचं आहे प्रियांनो. आमच्याकडे सेकंड ऑप्शन नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय आमचा तारणारा देव कोणी नाहीये आणि जोपर्यंत आमचं तारण होत नाही तोपर्यंत आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश नाही. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. पवित्र शास्त्राने आम्हाला दुसरा पर्याय दिलेला नाही. होशेयाचा 6वा अध्याय 1 वचनामध्ये ज्यावेळेस मी मनन करत होतो त्यावेळेस मला एक खरा मुद्दा मिळाला आणि त्या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे की प्रभू परमेश्वरानं इस्रायल आणि यहुदा राष्ट्रांना फाडलं, त्यांना तडाखा देऊन जखम केलेली होती. ती वेळ येऊ देत होते लोक. आमचा देव क्रोधाविष्ट देव नाही. आमचा देव प्रत्येक गोष्टीला शासन करणारा देव नाही. त्याच्यासारखी सहनशीलता कोणाकडेच नाही. परंतु ती वेळ इस्रायल लोक आणि यहुदी लोक येऊ देत होते आणि म्हणूनच इस्रायल आणि यहुदा यांना परमेश्वरानं फाडलेलं होतं, तडाखा देऊन जखम केलेली होती. हिब्रू शब्द तराफ आणि नका या शब्दांचे मराठी अनुवादही तसेच होतात. फाडणं किंवा जखम करणं. आणि फाडणं या संदर्भामध्ये जर आम्ही विचार केला तर ती जी कृती आहे, फाडणं ही जी कृती आहे, मनुष्याला फाडणं ही जी कृती आहे, एका हिंस्र श्वापदाची कृती आहे. मागील 1 महिन्यापासून आम्ही दूरचित्रवाण्यांमधून आणि वेगवेगळ्या न्यूजपेपरमधून बातम्या ऐकत आहोत की बिबट्यांचा वावर मानवांच्या रहिवासी ठिकाणीमध्ये झालेला आहे आणि ते बिबटे अंगावरती झडप घालतात, आपलं भक्ष्य ते पकडतात. अनेक गोष्टी आम्ही या दूरचित्रवाण्यांमधून पाहिलेल्या आहेत. भक्ष्य घालून पकडणारा असा त्याचा अर्थ होतो. फाडलं म्हणजे योबानं देखील परमेश्वराविरुद्ध अशीच तक्रार केलेली होती. योबाचं पुस्तक याचा 16वा अध्याय 9व्या वचनामध्ये योब परमेश्वराला म्हणत आहे की क्रोधायमान होऊन त्याने मला फाडून टाकलेलं आहे, कारण त्याच्यावरती अनेक अरिष्ट आलेली होती. ती त्याची कसोटीची वेळ होती. त्याने परमेश्वराविरुद्ध काही पातक केलेलं नव्हतं की त्याच्यावरती तशा प्रकारचा न्यायदंड यावा. उलट परमेश्वरानं त्याबाबत साक्ष दिली होती की तो नीतिमान आणि सात्विक असा मनुष्य आहे. आणि ही साक्ष परमेश्वरानं त्या दुरात्म्याला दिलेली होती जेव्हा सैतान परमेश्वराजवळ जाऊन उभा राहिलेला होता त्यावेळेस. आज आम्हा संबंधानं
काय साक्ष आहे परमेश्वराकडे? आम्ही न्यायदंडासाठी वेगळे केलेले लोक आहोत का? किंवा आमच्या विश्वासाला पाहून अनेक लोकांनी देवाकडे वळावं यासाठी आम्ही वेगळे केलेले लोक आहोत? याचा आज आम्ही विचार करायला हवा. होशेयाचा 6 अध्याय 1 वचनामध्ये ही जी 2 क्रियापदं आहेत, फाडला आणि तडाखा देऊन जखम केली. जरी देवाची या ठिकाणी आम्हाला कठीणपणा आणि ती कडकपणा जर आम्हाला दिसतो, तरी देखील आमचा देव आम्हाला बरं करणारा देव आहे. जरी त्याने आम्हाला जखम केली, तर त्या जखमीवरती पट्टी बांधणारा देखील तो देव आहे. आणि म्हणून जेव्हा आमचा देव एक प्रतिसाद देतो, त्यावेळेस हजारो वचनांचा जन्म होतो, अनेक अनुभव आमच्या जीवनामध्ये येतात. परंतु त्या प्रतिसादाला आम्ही देखील तितकंच सकारात्मकतेने पाहायला हवं. प्रभू परमेश्वराचं वचन हे होशे संदेश त्याच्याद्वारे इस्रायल लोकांकडे आलं. आणि म्हणूनच त्यांनी पण आता हा निर्णय घेतला की चला आपण परमेश्वराकडे वळूया. याचाच अर्थ आता त्यांनी परमेश्वराचा देखील आभार मानायला पाहिजे. कमीत कमी त्यांच्या त्या दुर्दशेमध्ये, कमीत कमी त्यांच्या त्या निराशेच्या अवस्थेमध्ये, कमीत कमी त्यांच्या त्या अडचणीच्या आणि संकटाच्या अवस्थेमध्ये परमेश्वरानं त्यांच्याकडे पाहिलेलं आहे आणि त्याचा संदेश त्यांच्याकडे त्याने पाठवलेला आहे. आणि म्हणून त्यांनी परमेश्वराच्या प्रती कृतज्ञ असलंच पाहिजे. परंतु परमेश्वर बरं करेल, परमेश्वर आमची जखम बांधेल, हा परमेश्वराने जरी आमच्यावरती केलेला आघात आहे किंवा आम्हावरती केलेला तो तडाखा जरी आहे, फाडलं जरी आहे, तरी त्यासोबत ते बांधलेलं आहे. प्रियानो, आता 6 अध्याय 2 वचनामध्ये आम्हाला इस्रायल आणि यहुदा राष्ट्रांची ती गृहीत कल्पना पाहायला मिळते. 6 अध्याय 2 वचन, 2 दिवसात तो आमचं पुनरुज्जीवन करेल. व्हॉट अ कॉन्फिडन्स! 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभं करेल, तो आमचं पुनरुज्जीवन करेल. याचाच अर्थ हे इस्रायल आणि यहुदा आपले हे विशेष हक्क प्रगट करत आहेत. हे प्रिव्हिलेजेस त्यांच्यासाठी होते, कारण ते देवाचं निवडलेलं राष्ट्र होतं, कराराचं राष्ट्र होतं, आणि म्हणून त्या प्रिव्हिलेजचे ते भागीदार देखील होते. प्रभू परमेश्वर त्यांचं 2 दिवसात पुनरुज्जीवन करेल. 3ऱ्या दिवशी तो त्यांचं पुनरुत्थान करेल. याचाच अर्थ देवाविरुद्ध पाप केल्याने कपाळी येणारी जी दुर्दशा आहे, देवाविरुद्ध पाप केल्यानं कपाळी येणारे जे तीव्र दुःख आहे, आणि त्या दुःखामध्ये आणि त्या दुर्दशेमध्ये त्यांनी जे सगळं काही गमावलेलं आहे, विदिन 2 days, 2च दिवसात ते पुन्हा त्यांना मिळेल, एवढी आशा त्यांच्याकरिता त्या ठिकाणी आहे. आणि 3ऱ्या दिवशी प्रभू त्यांना पुन्हा उठून उभं करेल. याचाच अर्थ तो त्यांना जिवंत करेल आणि ते देवासमोर सदा सर्व काळ जिवंत राहतील. हाच विशेष हक्क आणि अधिकार येशू ख्रिस्ताच्या मंडळीला देखील देण्यात आलेला आहे. याही पुढचा अधिकार येशू ख्रिस्तानं त्याच्या मंडळीला दिलेला आहे. येशू म्हणतो, ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा कराल त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल, ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा तशीच ठेवाल ती तशीच ठेवली जाईल. किती मोठा अधिकार आहे तो येशूने आपल्या मंडळीला देऊ केलेला. मग तो अधिकार आम्ही गमावलेला तर नाही ना, ते पुनरुज्जीवन आम्ही गमावलेलं तर नाही ना. आम्हाला आजही पुनरुज्जीवनाची आवश्यकता जर आहे तर आम्ही पुन्हा परमेश्वराकडे वळायला हवं. हा विशेष आणि विशेष हक्क आणि अधिकार तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेला आहे. जरी आम्ही अब्रामाच्या संतानात, इसाकाच्या संतानामध्ये, याकोबाच्या संतानामध्ये बायोलॉजिकली जन्मास आलेलो नाही आहोत, आणि आम्हा सगळ्यांना चांगल्या रीतीने माहिती आहे, परंतु तरी देखील येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे, येशूच्या रक्तानं खंडून घेतल्याद्वारे, त्याच्या पवित्र रक्तानं विकत घेतल्याच्या द्वारे तुम्ही आणि मी अब्रामाचे, इसाकाचे, याकोबाचे संतान बनलेलो नाही, परंतु देवाचे पुत्र आणि कन्या बनलेले आहोत. त्या देवानं त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या पवित्र रक्तानं आम्हाला तो विशेष हक्क आणि अधिकार दिलेला आहे. इस्रायल आणि यहुदा राष्ट्र हे मृतावस्थेमध्ये होतं आणि म्हणून त्यांना पुनरुज्जीवनाची आणि पुनरुत्थानाची आवश्यकता होती. आज आम्हाला जे पुनरुज्जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेलं आहे ते आम्हाला दररोज टिकवून ठेवायचं आहे.
इट्स अर्जंट नीड. आणि हे डेली बेसिसवरती आमच्या जीवनामध्ये हवं आहे. एकदा माझं पुनरुज्जीवन झालं, पुन्हा मला त्याची आवश्यकता नाही असं म्हणून चालणार नाही. कारण हे जग फसवं आहे. हे जग आम्हाला मोहात पाडणार आहे, आकर्षित करून घेणार आहे. आणि म्हणून आम्हाला पुनरुज्जीवन ही आमची दैनंदिन गरज आहे. जसं श्वास आमची नित्याची गरज आहे, अगदी तशाच प्रकारचं पुनरुज्जीवन आणि आमचं तारण आमची नित्याची गरज आहे. तेव्हाच आमचं पुनरुत्थान सार्वकालिक जीवनासाठी होणार आहे. प्रियांनो, हिब्रू शब्द क्यूम याचा मराठी अनुवाद देखील उठून उभे राहा किंवा एक ती आज्ञा आहे देवाची, उठ ही आज्ञा आहे. अशीच आज्ञा येशू ख्रिस्तानं त्या पक्षीघाती मनुष्याला देखील केलेली होती, उठ. आणि येशू काय म्हणाला होता? आपली बाज उचलून चालू. त्याने कुठली तक्रार केली नाही, त्याने आपला भूतकाळ सांगितला नाही, त्याने आपली परिस्थिती सांगितली नाही. मी इथं 34 वर्षापासून पडलोय, मला मदत करायला कुणी नव्हतं, पाणी हालत होतं, पाण्यात मला सोडायला कुणी नव्हतं, काही सांगितलं नाही त्यांनी. उठ म्हटल्याबरोबर येशूची आज्ञा पाळली आणि त्याला त्याचं पुनरुत्थान मिळालं, तो पुनरुज्जीवित झाला. याचा अर्थ हा होतो प्रियानो, द मुवमेंट वी ओबे द कमांड. देवाची आज्ञा ज्यावेळेस आम्ही पाळतो त्यावेळेस आमचं पुनरुत्थान आम्हाला मिळतं. आणि ते पुनरुत्थान येशूच्या पुनरुत्थानातलं आम्हाला मिळतं. याचाच अर्थ व्हेरी सिंपल, साध्या भाषेमध्ये, आज्ञा पाळा, जे पाहिजे ते प्राप्त करून घ्या. येशूची आज्ञा पाळा आणि जे पाहिजे ते प्राप्त करून घ्या. तो द्यायला तयार आहे. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. होशेयाचा 14वा अध्याय, क्षमा करा, होशेयाचा 10वा अध्याय 14व्या वचनामध्ये असं नमूद केलेलं आहे की तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल. मूळतः जेव्हा देवापासून लोक दूर जातात तेव्हा अशा प्रकारची स्थिती लोकांमध्ये निर्माण होते. आणि ती स्थिती आम्हा मानवाला दूरदशेमध्ये, विपत्तीमध्ये, दुःखांमध्ये, यातनांमध्ये, छळाच्या परिस्थितीमध्ये तीव्रतेने घेऊन जात असते. आणि मग तिथे गेल्यानंतर आम्हाला जाणवतं की काहीतरी चुकलंय बाबा, आता देवाकडे वळणं याच्याशिवाय आमच्या समोर दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून आज इस्रायल आणि यहुदा राष्ट्रांनी ज्या प्रकारे सामूहिकरित्या, कॉर्पोरेटली ते बोललेले आहेत, चला आपण परमेश्वराकडे परत जाऊया. कारण प्रभू परमेश्वराला देखील याची जाणीव आहे. जेव्हा माझे लोक दुःखामध्ये जातात, माझे लोक जेव्हा संकटांमध्ये जातात, माझे लोक जेव्हा दूरदशेमध्ये जातात, त्यावेळेस माझ्याशिवाय त्यांना मदत करणारं दुसरं कोणीच नाही. कारण ते असमर्थ आहे. जग त्यांचा गैरफायदा घेतं. तो दुष्ट शैतान तर त्यांना आणखीन आणि आणखीन माझ्यापासून तो दूर घेऊन जातो. आणि अशाच वेळेस देव आम्हापर्यंत धावून येतो. आज 21व्या शतकांमध्ये अनेक लोक असे आहेत की आम्हाला आमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाहीत. मग आम्ही आमचा दुसरा मार्ग बघतो की जिथून आम्हाला काहीतरी थोडंफार समाधान मिळेल. आणि अशा वेळेत मंडळीचे लोक स्वसंमतीनं, शरीरानं, मनापासून, देवापासून दूर जातात. एकमेकांना देखील ते पापाकडे ओढतात. आणि अशाच वेळेस प्रत्येकानं आता स्वसंमतीनं, स्वतःच्या शरीरानं एकमेकांना प्रोत्साहित करत आम्ही एकमेकांना हे म्हटलं पाहिजे, चला आपण परमेश्वराकडे परत जाऊया, कारण आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही कॉर्पोरेटली असा निर्णय घेतो त्यावेळेस त्यामध्ये आमचंच चांगलं आहे, आमच्या भावी सुस्थितीची आशा आहे, आमच्या सार्वकालिक जीवनाची आशा आहे. दुःख, पीडा, क्लेश, दुर्दशा, विपत्ती याखाली दबलेल्यांकरिता हाच एकमेव आधार आहे. आमच्या पश्चातापाला प्रेरणा देण्याकरिता हाच एकमेव आधार आहे. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊया. देवासंबंधीचे चांगले विचार आपल्या मनामध्ये राखण्याकरिता हाच एकमेव आधार आहे. चला आपण परमेश्वराकडे जाऊया. आमच्या संबंधानं देवाचे उद्देश, देवाच्या योजना, देवाच्या मूळ कल्पनेच्या आराखड्यामध्ये आम्हाला बसता यावं याकरिता चला आपण परमेश्वराकडे जाऊया.
याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही प्रियांनो. आणि याच एकमेव वाक्याचा असा महान वापर होणार आहे की ज्याद्वारे आम्हाला आमचं पुनरुज्जीवन मिळणार आहे, ज्याद्वारे आमचं पुनरुत्थान होणार आहे आणि ते पुनरुत्थान आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार आहे. दुःख, पीडा, क्लेश, दुर्दशा, विपत्ती यापासूनची मुक्ती त्या प्रत्येकाकरिता, प्रत्येक मानवाकरिता मरणामधून पुनरुत्थान झालेल्याची एक फार मोठी आशा घेऊन येणार आहे. देव स्वतः त्यांचं पुनरुज्जीवन करेल याची खात्री देवाकडे परत येणाऱ्यांकरिता त्या वचनानं बांधून ठेवते. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊया, चला आपण परमेश्वराच्या पवित्र मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले. तेव्हा 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 खरंच है ना. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊया. आता प्रियांनो, हे पुनरुज्जीवन, हे पुनरुत्थान आणि प्रभू परमेश्वरासमोर सदा सर्व काळासाठी जिवंत राहणं, ते येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाप्रतीचा संदर्भ देखील आम्हाला इथं पाहायला मिळतं. येशू 2 दिवस कबरेमध्ये होता, 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि 40व्या दिवशी सर्व काळाकरिता जिवंत राहून परमेश्वरासमोर उपस्थित तो आहे. परंतु त्याने आम्हाला एकटं सोडलेलं नाही. जरी तो परमेश्वर पित्याकडे त्याच्या उजवीकडे आहे, तरी त्याने आम्हाकरिता काय दिलेलं आहे? कैवारी म्हणजे पवित्र आत्मा. जो पवित्र आत्मा येशूने शिकवलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देतो. आणि आज आम्हाला ती आठवण करून देत आहे की आमचंही पुनरुत्थान आहे, आम्हालाही पुनरुत्थानात भागीदार आहे, आम्हालाही त्यामध्ये येशूने सहभागी करून घेतलेला आहे. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आलेला आहे. तो प्रकाश कोण आहे? येशू आहे. आणि येशू जे सगळं काही आहे, येशू जे सगळं काही आहे, त्या सगळ्या काहीमध्ये येशूनं त्याच्या मंडळीला एक केलंय. तुम्हाला आणि मला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. आणि म्हणून सर्व प्रकारच्या पीडा, क्लेश, अडचणी, आपत्ती यापासूनच्या मुक्तीची भविष्यवाणी जेव्हा हा होशे संदेष्टा करत आहे, तेव्हा तो आम्हाला दाखवत आहे की पाप केल्याने कपाळ येणाऱ्या भोगापासूनची मुक्ती आम्हाला केवळ आणि केवळ येशू ख्रिस्ताच्या द्वारेच मिळणार आहे. दुसरं कोणीही आमच्या पापाच्या क्षमेकरिता या जगामध्ये नाही, दुसरा मार्गच आमच्या समोर नाही. आणि ही भविष्यवाणी आता येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये परिपूर्ण झालेली आहे. आणि त्याच येशूच्या पुनरुत्थानामध्ये येशूनं तुम्हाला आणि मला सहभागी करून घेतलं आहे. हे आम्ही कदापि विसरू नये. त्याच येशूच्या पुनरुत्थानामध्ये आमचा सहभाग आहे. त्याने आमच्या विश्वासाला आता बळकटी दिलेली आहे, आमचा विश्वास दृढ झालेला आहे. आणि म्हणून आता आमच्यामध्ये एकच हवं आहे, मारानाथा. मारानाथा म्हणजे ये प्रभू येशू तू लवकर ये, ये प्रभू येशू तू लवकर ये. कारण तुझ्या पुनरुत्थानामध्ये तुझ्यासोबत आम्हाला त्या सार्वकालिक जागेमध्ये जिवंत परमेश्वरासमोर सदा सर्व काळ जिवंत राहायचं आहे. आणि म्हणून त्याच आशेमध्ये आणि त्याच महान विश्वासामध्ये आम्ही येथून पुढचं जीवन जगूया. मारानाथा, ये प्रभू येशू ये. या ठिकाणी अतिशय मौल्यवान असं आशीर्वादाचं वचन प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला देत आहे. आणि हे सार्वकालिक जीवन आहे, हे देवाला ओळखणं असं आहे. आणि देवाच्या अनुकूलतेमध्ये परत येणं म्हणजे स्वतःचं संरक्षण करणं असं आहे, स्वतःला सुरक्षित ठेवणं असं आहे. एखाद्या अंधाऱ्या रात्रीनंतरची पुनरुत्थानाची जी पहाट येशू ख्रिस्ताने अनुभवली, तीच पुनरुत्थानाची पहाट याचा अनुभव घेणं असं देखील आहे. प्रभू करो या वचनाप्रमाणे जीवन जगण्याची प्रत्यक्ष कृती करण्यास, देवाकडे परत वळण्यास, पुनरुज्जीवित होण्यास तो तुम्हाला आणि मला सहाय्य करो. आमेन. आपण प्रार्थना करूया. यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया. आम्ही कोणीही आपल्या एकमेकांकडे पाहणार नाही. आज आम्ही आमच्या भूतकाळामध्ये पाहणार आहोत.
माझी मंडळीला विनंती आहे, आपण कृपया आपल्या जागेवरती उभे राहावं. आपण आपले डोळे बंद करूया. आणि त्या विश्वासाने आम्ही आमच्या भूतकाळामध्ये पाहणार आहोत, जो विश्वास आम्हाला पुनरुज्जीवित करणार आहे, जो येशूवरील आमचा विश्वास आम्हाला पुनरुत्थित करणार आहे. आज आम्ही आमचा पश्चाताप करूया. आम्हाला आमच्या पापांची जाणीव होणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत आम्हाला आमच्या पापांची जाणीव होत नाही तोपर्यंत आम्ही पश्चातापाच्या कृतीपर्यंत येत नाही. जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही तोपर्यंत आम्हाला पापांची क्षमा मिळत नाही. जोपर्यंत आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळत नाही तोपर्यंत आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये पोहोचण्याकरिता तारणही मिळत नाही. ही आम्हाकरिता एक शृंखला आहे. ज्यांना विशेष प्रार्थनेची आवश्यकता आहे त्यांनी कृपया देवाच्या या पवित्र वेदी समोर येऊन उभे राहावं. स्वतःच्या पुनरुज्जीवनाकरिता, स्वतःच्या कौटुंबिक पुनरुज्जीवनाकरिता, आपल्या लेकरांच्या पुनरुज्जीवनाकरिता, त्यांच्या भविष्याकरिता आज चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ. ही सामूहिक हाक आम्ही एकमेकांना देऊया. देवाच्या या पवित्र वेदी समोर आपण येऊया, यासाठी की त्या देवानं त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या द्वारे आम्हा प्रत्येकाचं पुनरुज्जीवन करावं. आणि 2 दिवसानंतर जे 110व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करणार आहोत, ते 110वं वर्ष आमच्या वैयक्तिक जीवनाकरिता, आमच्या कौटुंबिक जीवनाकरिता, आमच्या सामूहिक जीवनाकरिता, मंडळीच्या जीवनाकरिता पुनरुत्थानाचं वर्ष ठरावं. हो प्रभू, आज आहोत तसे आम्ही तुझ्या जवळ येतो. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तू आमचं बसणं, आमचं चालणं, आमचं निजणं, आमचं उठणं, आमचं बोलणं बारकाईने पाहतोस. आमच्या एकंदर वर्तन क्रमाची देवा तुला माहिती आहे. आमचं हृदय एचके संदेष्टा म्हणतो त्याप्रमाणे सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगानं भरलेलं आहे. आणि त्यामुळे आमचा देह देखील असाध्य रोगाला बळी पडलेला आहे. आणि आम्ही देवा तुझ्यापासून दूर गेलेलो आहोत. आज देवा तुझ्या पवित्र वचनानं आम्हाला हाक दिली, चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ. हो देवा, आज भारत देशातली परिस्थिती तू जाणतोस. घटनेने आम्हाला दिलेलं स्वातंत्र्य, त्याप्रमाणे आम्हाला आमचा धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरिता अनेक निर्बंध आहेत. भय पसरलेला आहे. कदाचित देवा आम्ही तुझ्यापासून दूर गेलेलो आहोत काय? पश्चातापाच्या खोटेपणामध्ये जर आम्ही जीवन जगत आहोत काय? हे तू स्वर्गातून पाहत असेल तर आज आम्हाला क्षमा कर. आज आमच्या ठाई स्थिर असा आत्मा तू घाल. आम्हाला आमचं खरं अस्तित्व तू प्रगट कर. देवा तुझी ओळख आम्हाला नव्याने होऊ दे. आज या 2-3 दिवसाच्या ज्या संजीवनाच्या सभा आहेत त्याद्वारे आम्हा प्रत्येकाला संजीवित कर, पुनरुज्जीवित कर. कारण देवा आम्हाला हे कळून चुकलेलं आहे, तुझ्याशिवाय आम्हाला पुनरुज्जीवित करणारं कोणी नाही.
हो येशू, तुझी आज्ञा पाळण्याकरिता आम्ही आनंदानं तुझ्या चरणाजवळ येऊन तुला प्रभू सांगत आहोत, तुझ्या प्रत्येक आज्ञा आम्ही पाळणार. होय प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुला खूप ठकवलेलं आहे. हो माझ्या जिवंत देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलेलो आहोत, आज आम्हाला क्षमा कर. परंतु तारणाच्या नवीन अनुभवानं तू बर. जुनं तो होऊन गेलं, पहा ते नवीन झालेलं आहे. या अनुभवामध्ये प्रभू तू आम्हाला तयार कर, असे नम्रतेने तुला प्रार्थना करीतो. हो देवा, आज तुझ्या मंडळीमध्ये जो प्रत्येक जीवात्मा स्वतःच्या पुनरुज्जीवनाकडे तुझ्याकडे आक्रोश करत आहे, तो ऐक. जे प्रत्येक आई वडील आपल्या लेकरांच्या भविष्याकरिता तुझ्याकडे आक्रोश करत आहेत, त्याकडे तू आपले कान लाव. परंतु हो देवा, आमच्याद्वारे तुझी ओळख अनेकांपर्यंत पसरू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना करीतो. हो देवा, आमच्या लेकरांचं भविष्य काय आम्हाला माहित नाही, परंतु आमच्या लेकरांचा भविष्य करता कोण आहे त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, आणि तो येशू तू आहेस. त्याच विश्वासाने आम्ही आमची लेकरं तुझ्या पवित्र चरणामध्ये देत आहोत. आमच्या लेकरांचं पुनरुज्जीवन कर. जगातील सर्व मोह, जगातील सर्व आकर्षणे याच्याशी ती समरूप होऊ नये, तर आपल्या मनाच्या नवीकरणानं जसं येशू तुझं त्या सियोन पर्वतावरती रूपांतर झालं, तसं आमच्या लेकरांचं आणि आमचं देखील रूपांतर व्हावं, अशी आम्ही तुझ्याकडे नम्रतेने प्रार्थना करीतो. आणि हो येशू, हे शक्य आहे. आमच्या जीवनामध्ये घडणारा आमचा विश्वास आहे. आम्ही तुझे आभार मानतो, कारण येशू तू आम्हाकरिता पित्याकडे रदबदली करत आहेस. येशू तुझा जय जयकार करतो, तुझी स्तुती करीतो, कारण तू आमची प्रार्थना ऐकत आहेस. आमच्या प्रार्थनेची उत्तरं तू देत आहेस. स्वर्ग प्रभू, खरोखर तू आमच्या बाजूने झुकवलेला आहेस. याबद्दल आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो. ते दार आम्हाकरिता तू सर्व काळासाठी खुलं ठेवलंस, यासाठी की आम्ही जिवंत पुनरुत्थित असे जिवंत देवासमोर सदा सर्व काळ राहू. येशू, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करीतो. येशू, तुझा जय जयकार करीतो. तुझ्या वचनाच्या द्वारे आलेली पुनरुज्जीवनाची आशा, पुनरुत्थानाची चिरकाल आशा घेऊन आज आम्ही आपल्या घरी जात आहोत. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा येशू तूच आहेस. येशू, आमचा तारणारा, आमच्या पापाची क्षमा करणारा, देवाचा एकुलता एक पुत्र याच्या नावात याच्याच द्वारे मी त्याही प्रार्थना करत आहे, म्हणून तो ऐक. आमेन.